नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? बरे आहात ना? आज आपण बघूया ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच 22 डिसेंबरचा एपिसोड. एपिसोडच्या सुरुवातीला आपल्याला दाखवतात की नागराज त्याच्या बेडरूममध्ये येतो आणि सांगतो की सुमन किती कामं करशील? तू माझ्यासाठी रोज दूध आणतेस ना, हे बघ आज मी तुझ्यासाठी दूध घेऊन आलोय तुला प्यायला. आपल्याला दाखवतात की नागराज ते दूध घेऊन सुमनकडे आलेला असतो. सुमनला म्हणतो, "अगं माझ्यावर किती राग काढशील आता? नको नको काय करतेस? घे आता दूध पी. तू रोज माझ्यासाठी एवढी करतेस ना म्हणून." सुमन म्हणते, "नको. एकदा सांगितलं ना मला नकोय. तुम्ही महिपतची दोस्ती एकदा काढून टाका. बस माझं तेवढंच म्हणणे." नागराज म्हणतो, "अगं तुझी शपथ घेऊन सांगतो. मी नाही केलीये त्याच्याशी मैत्री. आता एक काम कर हे दूध पी." सुमन ते दूध पिते आणि लगेच 10 मिनिटात तिला चक्कर येते. नागराज म्हणतो, "आता ही 8-10 तास तर काही उठायची नाही." नंतर आपल्याला दाखवतात, की तन्वी म्हणते, की "हा नागोबा राहायला कुठे?" महिपत म्हणतो, "अगं काय तुमचं हे वेड्यासारखं? दोघांना पाळत पण नीट ठेवता येत नाही. हे सगळा प्लॅन करायच्या आधी विचार का नाही केलात तुम्ही?" तन्वी म्हणते, "अहो अण्णा सर मी तुमच्याच साईडने आहे. ह्या नागोबांनी सांगितलं, की तुम्हाला असंच डांबून ठेवायला." तेवढ्यात तिथे नागराज येतो आणि तिचा गळाच दाबतो. म्हणतो, "फितवतेस काय त्याच्या विरुद्ध? आपण टीम आहोत आणि त्याच्या विरुद्ध माझ्या जातेस?" हे सगळं त्यांची भांडणं चालू असताना महिपत हळूहळू त्याचे हातातले बांधलेले सोडतो. मग पायाचं हळूहळू सोडतो. महिपत तिकडून सटकतो. नागराज त्याच्या मागून पळत सुटतो. तन्वी पळते. तेवढ्यात नागराज आणि महिपत समोरासमोर येतात. नागराज एक काचेची बॉटल त्याच्या डोक्यावर फोडतो आणि परत चक्कर येऊन महिपत पडतो. आता नागराज म्हणतो, "मी अशा ठिकाणी याला लपवणार आहे जिथे तन्वी पण त्याला भेटू शकणार नाही. नाहीतर ही माझी पोल खोलून टाकेल." नंतर आपल्याला दाखवतात की सगळे सुभेदार जेवत बसलेले असतात. अश्विन तेवढ्यात तन्वीला हाक मारतो. तन्वी येते. अश्विन म्हणतो, "अगं मी तुझ्यासाठी सरप्राईज प्लॅन केलंय. पुढचे 7 दिवस तू आणि मी आणि तू आपण मालदीव्सला चाललोय." तन्वी प्रचंड चिडते आणि म्हणते, "तू मला गृहीत का धरतोयस? पुढचे 8 दिवस या तुझ्या सरप्राईजमुळे मी माझे प्लॅन्स कॅन्सल करायचे का? मला पण बरीच कामं आहेत." अश्विन म्हणतो, "पण अगं अशी काय कामं आहेत तुझी?" तन्वी म्हणते, "असतील काही कामं. तू मला गृहीत का धरलंस? आधी तरी सांगायचं. आणि सरप्राईज द्यायचं होतं तर एखादा ड्रेस द्यायचा किंवा फुलं द्यायची. हे काय आहे? 8 दिवस मी नाही येणार." अश्विन चिडून निघून जातो आणि तो त्याचे तिकीट्स पण फाडून टाकतो. तन्वी पण निघून जाते. इकडे बाकीचे सुभेदार म्हणतात, की "असं काय काम असेल, की ह्याच्यामुळे त्यांनी ट्रिप कॅन्सल केली? आणि अशी कोणती मुलगी असेल, की नवऱ्याने हनीमून प्लॅन केलं तरीसुद्धा ती नकार देते? एक्साइटमेंटच नाहीये." अर्जुनच्या मनात तीच पाल चुकचुकली, की हिला एवढं खास ट्रिप बाहेरगावची मिळाली तरीसुद्धा हिने नकार दिला. असं तिचं काय काम असेल? इकडे प्रतिमा सुमनला जेवायला बोलवत असते, पण सुमन काही खाली येत नाही. सुमन कारण गुंगीत असते. ती पटकन सुमनच्या खोलीत जाते. बघते तर सुमन अशी वाकडी-तिकडी झोपलेली असते बेडवरती. ती म्हणते, सुमन अशी काय झोपली आहे?" ती तिला उठवायला प्रयत्न करते, पण सुमन काही उठत नाही. बाजूला बघते तर दुधाचा प्यायलेला ग्लास असतो. इकडे सायली अर्जुनला सांगत असते, की प्रियाने अश्विन भाऊजींची स्वप्नच खराब करून टाकली. असं काय काम असेल ज्याच्यामुळे तिने मालदीवची ट्रिप कॅन्सल केली? अर्जुन म्हणाला, "हो, ती अशी मुलगी आहे की तिला ह्या सगळ्या गोष्टी फारच आवडतात आणि तिला हे मिळालंय तरीसुद्धा तिने नकार दिला. काहीतरी तर गडबड आहे." सायली म्हणते, "ह्या सगळ्यामध्ये अश्विन भाऊजींची भरड होते. मला त्याचं वाईट वाटतंय." अर्जुन म्हणतो, "मी तर त्याला सांगितलं पण होतं, की तू नको हिच्याशी लग्न करू." पण तरी त्याने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतली. सायली म्हणते, "आता आपल्याला नागराज आणि प्रिया दोघांवर पण लक्ष ठेवायला लागणार आहे. कारण प्रिया कुठे जाते, काय करते हे तर शोधून काढायलाच हवं." अर्जुन म्हणतो, "नागराज आता जर महिपतच्या कॉन्टॅक्टमध्ये असेल तर कदाचित तो आपल्याला अलगदपणे महिपत कुठे लपलं इथपर्यंत नेऊन सोडेल. त्याच्यावर लक्ष ठेवायलाच लागेल." मित्रांनो, आजचा भाग इथेच संपला. पुढील भागात आपल्याला दाखवतात, की सायली प्रियाच्या एका मैत्रिणीला फोन करते. सानिका तिला विचारते, "अगं तुम्ही आता हल्लीच भेटला होतात ना परवा रात्री?" सानिका म्हणते, "अगं गेली 2 वर्ष झाली आम्ही काही भेटलोच नाहीये. त्याच्यामुळे मला काही कल्पना नाही की प्रिया नक्की कुठे आहे." सायली म्हणते, "अगं पण तिने तर सांगितलं होतं की ती तुम्हाला भेटायला आली आहे." ती म्हणाली की "नाही, आम्ही तर भेटलोच नाहीये बरेच दिवस." मग सायली प्रियाला विचारते, की "तू कुठे होतीस 2 दिवस रात्री?" प्रिया म्हणते, "ह्याचं उत्तर द्यायला मी तुला बांधील नाहीये." अर्जुन म्हणतो, "ठीक आहे, मला नको सांगूस.
अश्विनला आता सांगू शकतेस ना तुझ्या नवऱ्याला. अश्विन म्हणतो, "हा सगळा काय प्रकार चालू आहे?" मित्रांनो, तुम्हाला आजचा भाग कसा वाटलाय कमेंट्समध्ये नक्की कळवा. आपण भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत बघत राहा ठरलं तर मग आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.